तर आज आपण बनवणार आहोत खीर आणि पुरी. तर ह्याची रेसिपी बघूयात. चला. तर पहिलं मी घेतलंय म्हशीचं दूध घेतलंय, अर्धा लिटर आहे. ठीक आहे. ह्याला मी कट करून घेते पहिलं. आणि पहिलं आपण हे दूध तापवून घेणार आहोत छान. एकदम जास्त वेळ तापवायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मी घेतले एवढे बदाम, थोडीशी विलायची घेतली आहे. ठीक आहे. आणि तूप घेतलंय आणि साखर पण घेतलीये. तर मी आता विलायची सोडते. आणि बदाम पण छोटे छोटे कट करून घ्यायचे. ही खीर तुम्ही एकदा ट्राय करून बघा घरी. आम्ही पण खूप वेळा खाल्ली, मी बनवली खूप जास्त वेळा. खूप खूपच जास्त टेस्टी लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि विलायची जी आपण काढणार आहे ना, सोडून घेतली ना की मग ती बारीक एकदम खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे. त्याची पावडर लागते. विलायची छान अशी पावडर करून घेऊयात आपण. ठीक आहे. ते पेस्ट करायला थोडंसं म्हणजे पावडर करायला थोडासा वेळ लागतो, पण त्याची टेस्ट एवढी छान येते ना खीरला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. पण करू घेणार आहोत शेवया. हे आपण अर्ध्याच घेणार आहोत कारण की आपल्याला ना थोडीच खीर करायची. ठीक आहे. बदाम घेतले आहेत ना आपण हेवाले, त्याला आपण कट करून घेणार आहोत. जसे तुम्हाला पाहिजे तशा पीसेस मध्ये कट करू शकता तुम्ही. किंवा जर तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर किसून पण घेऊ शकता. आणि थोडेसे काजू पण घ्या तुम्ही. माझ्याकडे सध्या नाहीयेत कारण की अचानकच ठरलं खीर करायचं असंच टाइमपास म्हणून. कारण की दुसरं काही सुचत नव्हतं करायला त्याच्यामुळे. ते तुमच्याकडे काजू असतील तर नक्कीच काजू घ्या. आणि अजून काही काय असेल ते ड्रायफ्रुट्स सगळे टाका तुम्ही. मी फक्त बदामच टाकणार आहे. सो मी आता पटकन हे कट करून घेते. ओके. तर आता आपण गॅस पहिलं लावूया. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे, इकडे जरा दाखवा असं बोलायचं का. हा. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तूप. भरभरून तूप घ्या. तुम्हाला जेवढं आवडतं तूप तेवढं. मला तर खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे शेवया. ठीक आहे. ह्याला आपण छान असं ना भाजून घेऊयात शेवयांना. तुम्ही पण ह्यांना भाजूनच घ्या. घे तिला. बस झाले ते. तर ह्यांना आपण काढून घेऊया प्लेट मध्ये. ओके. तर पुन्हा आपण थोडस तूप टाकणार आहोत. ह्याच्यात फोडणी द्यायची आता आपल्याला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत काजू, सॉरी बदाम. काजू नाही, आणि विलायची वरतून टाकायची आहे. ह्याला आपण हा आणि विलायची पण टाकून घेऊ आपण. फोडणी म्हणजे छान लागते. ठीक आहे. आता हे झालंय ते मी तुम्हाला दाखवते. आता हे दूध आहे ना, बघा एवढं असं तापलंय छान. असं म्हशीचं आहे म्हणून ते असं व्हाईट व्हाईट दिसतंय. हा बघा. बस मला थोडीच खीर बनवायची होती. एवढं दूध मी स्वतःसाठी ठेवते. एवढा छान सुगंध आलाय ना गाईज. आय कांट इवन टेल यू की एवढं छान वाटतंय. खूपच जास्त टेस्टी झालेली दिसते. आता ह्याच्यामध्ये ना वरतून उकळी जेव्हा येणार ना तेव्हा मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे. तर मी उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे उकळी आलेली आहे आणि आपण ही 1 वाटी साखर टाकणार आहोत. जशी गोड तुम्हाला लागेल ना तशी टाकत जा तुम्ही. कारण की मला कमी गोड आवडतं आणि मला तर मुळात ती खीर आवडतच नाही. पण आता मी तुमच्यासाठी मी ट्राय केलीये, म्हणजे दरवेळेस बनवते घरात, पण तुम्हाला दाखवतीये आता. घरातल्या लोकांना खूप जास्त आवडते माझ्या हातची खीर. तशीच तुम्हीही करून बघा. तुम्हालाही आवडेल. आणि तुम्हाला आवडत असेल तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देते ही खीर. आता मी तुम्हाला सर्व केल्यावर दाखवते. ठीक आहे. उकळी आलेली आहे. आता आपण टाकून घेऊयात आपण जे भाजले होते तुपामध्ये शेवया, त्या टाकून घेऊयात. आणि सोबत हे तूप पण टाकते. मला तूप खूप जास्त आवडतं, खरं सांगते गाईज.
खूप जास्त आवडते. आता ही मी तुम्हाला झाल्यावर दाखवते, सर्व केल्यानंतर. ठीक आहे. अशी काहीतरी टर्नआउट झाली जी मी खीर बनवली तुमची. दिसायला एवढी टेस्ट तुम्हाला दिसत नसेल, पण ती खूप जास्त टेस्टी होती.